राजांना जाग आली. महालात मंद प्रकाश होता. महालाच्या कोपऱ्यात समईच्या 2 ज्योती थरथरत होत्या. पहाटेचा गारवा महालात उतरत होता. राजांनी पांघरूण दूर केले. पलंगावर बसून त्यांनी नित्यस्मरण केले. हात जोडले आणि ते पलंगाखाली उतरले. सज्जापाशी जाऊन त्यांनी दृष्टी टाकली. गडावर काळोख होता. पूर्वेला उजाडल्याची जागा अद्याप नव्हती. राजांनी आवाज देताच हुजरे धावले. मुखमार्जन स्नान आटोपून राजे महालात आले. नित्यपूजेच्या स्फटिक शिवलिंगाची त्यांनी पूजा केली आणि राजे सदरेत आले. आपल्याबरोबरचे 10 रक्षक निवडून बाकीच्यांना त्यांनी वेगवेगळ्या कामगिऱ्या सांगितल्या. गाफील न राहण्याबद्दल आज्ञा दिली. सारे भरल्या मनाने राजांचे रूप निहाळून मुजरा करून पहाटेच्या अंधारात गड उतरले. हळूहळू सारे जावळीखोरे जागे होऊ लागले. पक्ष्यांची किलबिल वाढली. पूर्वेला पांढरी कड धरली. दिवस उगवायचा समय जवळ येत होता. राजे खाशा माणसांच्या बरोबर केदारेश्वरकडे जात होते. राजांनी केदारेश्वराची पूजा केली. तीर्थप्रसाद घेऊन राजे सदरेजवळच्या बुरुजावर उभे राहिले. राजांच्या मस्तकी शिवगंध दिसत होते. कपाळावरून मागे परतविलेले केस मानेवर रुळत होते. कानात चौकडा शोभत होता. राजे मुलूख निहाळीत होते. खानाच्या तळावरून हत्तींचे ओरडणे ऐकू येत होते. कोयनेचे पात्र धवल धुक्याने आच्छादलेले होते. डोंगर कपारीवर विरळ धुक्याचे पट्टे कमरबंदासारखे शोभून दिसत होते. उगवत्या सूर्यकिरणात महाबळेश्वरचा माथा रूप घेत होता. राजांनी महाबळेश्वरला वंदन केले. उगवत्या सूर्यनारायणाचे दर्शन घेतले आणि ते माघारी वळले. गडाच्या सर्व चौक्या पहाऱ्यांची त्यांनी जातीने पाहणी केली. आज्ञेप्रमाणे प्रत्येक तोफेचे दारू सामान दारूखान्यातून आणून तोफाजवळ ठेवले जात होते. तोफा ठासून तयार होत्या. गडाचा बंदोबस्त पाहून राजे वाड्यात आले. सदरेवर राजांच्या बरोबर जाणारी मंडळी हजर होती. प्रत्येकाच्या चेहऱ्यावर तेज होते. आपापल्या परी आपल्या जोखमीची बजावणी प्रत्येक जण करीत होता. राजे सदरेवर आले. राजे म्हणाले, आम्ही यशस्वी होऊ यात शंका नाही, पण दुर्दैवानं तसं घडलं नाही तर आम्ही गेलो म्हणून धीर सोडू नका. सगळ्यांना सांगितलं, तेच तुम्हीही ध्यानी ठेवा. आज ह्या घडीला प्रतापगडापासून सुप्यापर्यंत आमची फौज जंगलराईतून दबा धरून बसली आहे. खानासकट पुऱ्या फौजेचा निकाल लावा. खानाचा बिमोड करून राजगड गाठा. माणकोजी तुमच्यासारख्या मंडळींनी धीर द्यावा. संभाजी बाळांना गादीवर बसवून आम्ही सुरू केलेलं कार्य तडीला न्या. साऱ्यांचे डोळे त्या बोलांनी भरून आले. येसाचे डोळे टिपीत म्हणाला, राजे तुम्ही हाय तर राज्याला सोबा. येसाजी हा विचार सोडा. आपण सारे राज्याशी इमानी. शिवाजी टिकतो की नाही हा प्रश्न नाही. राज्य टिकतं की नाही हा सवाल आहे. राज्य राखलं तर असे 10 शिवाजी येतील. मध्यान्हीचा समय जवळ येत होता. राजांनी पंताजी गोपीनाथांना खानाला आणण्यासाठी रवाना केलं. पंत जात असताना राजांनी सांगितलं, पंताजी, खान 10च्या अटी पाळतो हे पहा. आम्ही भेटल्याखेरीज खानाला नजरेआड करू नका. राजे, आपण काळजी करू नये. खानाला एकटा आणून सामोरे उभा करतो. खान धोकेबाज आहे. विश्वासघात करण्यात पटाईत आहे. संधी एकदाच येते हे न विसरता जे करायचं ते करावं एवढीच विनंती आहे. राजे, आता भेट होईल ती खानाच्या बरोबर. सांभाळून राहा राजे. पंत, काळजी करू नका. राजांनी पंताजींना मिठी मारून निरोप दिला. राजे जीवा महालाला आणि संभाजी कावजीला घेऊन आपल्या महाली गेले. जीवा, तुझ्या पुढच्या कामगिरी आधी दुसरी छोटीशी कामगिरी आहे. तुझी कैची आहे ना? जी, घेऊन ये. जीवा कैची घेऊन आला. मंचकावर बसत राजांनी सहजपणे सांगितले, जीवा, आमची दाढी उतर. सहजपणे हाती नाही यावी एवढी बारीक कर. जीवाने राजांची दाढी उतरवली. गालाबरोबर राहिलेल्या दाढीवर हात फिरवत राजे म्हणाले, हे छान झालं. आता लक्षात घ्या. राजे म्हणाले, संभाजी, जीवा, तुम्ही दोघे शामियान्याच्या आमच्या प्रवेशद्वाराजवळ उभे असणार. तसा काही प्रसंग घडलाच तर जीवा, तो सय्यद बंडाकडे लक्ष ठेव. माझ्याकडे मुळीच लक्ष ठेवायचं नाही. समजलं? जी. आणि संभाजी, तू खानाकडे लक्ष दे. माझ्या मागे मात्र सावलीसारखा राहा. मला डोळ्यानाड करू नको. जी. त्यानंतर राजांनी अन्न नको म्हणू नये म्हणून थोडेसे भोजन केले. मध्यान्हीचा दिवस आला होता. राजे कपडे करण्याच्या तयारीला लागले. महालात राजांनी सांगितलेले सर्व कपडे काढून ठेवले होते. राजांनी प्रथम जरी बख्तर अंगात घातले. त्यावर श्वेत अंगरखा चढवला. डोईला बख्तर घालून त्यावर आपला जिरेटोप चढवला. पायात चोणा घालून कास कसली. कमरेला जरी दुशेला आवळला. उजव्या हाती बिछवा खोवून राजांनी आपल्या
कानातला चौकडा उतरला. भवानी तलवार जीवाच्या हाती देत राजे म्हणाले, प्रसंग पडला तर हाती दे. पलंगावरचे शेवटचे शस्त्र राजांनी उचलले. तीक्ष्ण टोकांनी सजलेले 4 नख्यांचे ते वाघनख राजांनी डाव्या हातात चढवले. वाघनखाच्या कड्या सुवर्णाच्या होत्या. दोन्हीवर तेजस्वी हिरे चमकत होते. मिटलेल्या मुठीवर फक्त अंगठ्या दिसत होत्या. मुठीत वाघनख अंग आवळून बसले होते. तुतार्यांचा आवाज झाला. चौघडा झडला. खान भेटीच्या जागी यायला निघाला होता. राजे महालातून बाहेर पडायला निघाले. तोच अचानक मनोहारी आली. काही न बोलता तिने राजांच्या पायांवर मस्तक ठेवलं. तिच्या मस्तकांवरून हात फिरवीत राजे म्हणाले, वेडे, असं करू नको. आम्ही येऊ, खचित येऊ. एवढे बोलून राजे जायला निघाले. तोच मनोहारी म्हणाली, महाराज, थोडं तसंच थांबावं. राजे तसेच उभे राहिले. मनोहारी चांदीची पंचपात्र समोर घेऊन आली. राजांनी पाहिले तो त्या पात्रात केशरी पाणी होते. हे काय? पांढऱ्या शुभ्र कपड्यांनी बाहेर पडू नये म्हणतात. केशर पाणी आहे. शिरकाव करून घ्या. मग तूच करणार. मनोहारी आपल्या उजव्या हाताची 5ही बोटं पंचपात्रात बुडवली आणि तिने राजांच्या अंगरख्यावर बोटांनी केशर पाणी उडवले. राजे हसले आणि चालू लागले. राजे वाड्याबाहेर आले. चौकी पहारेवाले राजांच्या आगमनाबरोबर मुजरे करीत होते. भर उन्हाच्या किरणात राजे केदारेश्वर जवळ जाऊन पोहोचले. केदारेश्वराला वंदन करून राजे बुरुजावर पाहत होते. खान छावणी सोडून निघाला होता. खान खुशीत होता. साऱ्या छावणीत ती खुशी पसरली होती. आनंदाने छावणीची मेजवानी पार पडली. काहींचे जेवण अद्याप व्हायचे होते. खान शाही पालखीत येऊन बसला. पालखी उचलली गेली. खानाबरोबर तळपते तेगे घेतलेले 1500 स्वार चालू लागले. ते पाहताच पंताजी गोपीनाथ पुढे धावला. खानाला तो आर्जवाने म्हणाला, खान साहेब, अटीप्रमाणे वागायला हवं. 1500 स्वार पाहताच गडाखाली उतरलेला राजा आपली धास्ती खाऊन माघारी जाईल. भेट होणं अशक्य होईल. खान हसला. शक्य झाले तर त्याला स्वार न्यायचे होते. खान म्हणाला, बिलकुल दुरुस्त. कृष्णाजी भास्कराला स्वार माचीखाली ठेवण्याची आज्ञा खानाने दिली. खानाची पालखी माचीची टेकडी चढू लागली. खान माचीवर आला. शामियान्यासमोर पालखी ठेवली गेली. खान उतरला. एखादा पर्वत उभा ठाकावा तसा तो अजस्त्र काय खान कमरेवर हात ठेवून शामियाना निरखित होता. शामियान्याचे सोन्याचे चंद्राई कळस उन्हात तळपत होते. नाजूक नक्षीदार शिसवी खांबांनी शामियान्याला आधार दिला होता. रेशमी काढण्यांच्या तणावा लावल्या होत्या. भारी कापडाचे पडदे लावले होते. खान थक्क होऊन ते ऐश्वर्य पाहत होता. पायांखाली जाड भारी गालिचांची बैठक होती. फितवीला चौफेर, कानातीच्या कीन खापी व पडद्यांना मोत्यांच्या झालरी होत्या. भरजरी आसमानगिरी केली होती. शामियान्यात बैठकीसाठी खास चौथरा उभारण्यात आला होता. हिरव्या कंच मखमलीने तो चौथरा आच्छादित होता. डोळे दिपविल असे जरीचे सुबक काम असलेले आभरणे गिरद्या लोडांवर शोभत होती. सुवर्ण धूप दाण्यातून धुपाची वलय उठत होती. कस्तुरीचा सुगंध पसरला होता. मुरादाबादी पिगदाणीपासून ते बुऱ्हाणपुरी नक्षीदार सुवर्ण हुक्क्यापर्यंत सर्व इंतजाम त्या शामियान्यात होते. पंताजी गोपीनाथांनी बैठकीवर बसण्याची विनंती केली. खान भानावर येऊन म्हणाला, शिवाजी स्वतःला कोण समजतो? पातशहापाशी अशी दौलत नाही. केवढे हे मोती, केवढा हा दिमाग. पंताजी म्हणाले, मी सांगितलं होतं ते हुजरांना पटलं तर. हा माल परका नाही. पातशाहीचा माल पातशाहीकडे जाईल. खान मनापासून हसला. बैठकीवर बसत तो म्हणाला, तुमच्या राजी आस लवकर आणा. पंताजींनी तातडीने हेजीब पाठवला. राजे गडावर तयारच होते. राजांनी माणकोजींच्याकडे पाहिले. माणकोजी खचला होता. राजांना त्याने ते 6 वर्षाचे असताना पाहिले होते. पोरासारखं राजांवर प्रेम केलं होतं. राजांची दृष्टी भिडताच म्हाताऱ्याची मान कापू लागली. डोळे भरून आले. राजांनी माणकोजींचे पाय शिवले. ते म्हणाले, माणकोजी, तुम्हाला महाराज साहेब मानित. तुम्हीच आशीर्वाद द्या. शिवबा म्हणत माणकोजींनी राजांना उठवले आणि मिठी मारली. माणकोजी म्हणाले, राजा, सोनं लुटून ये. राजांनी माणकोजींना सावरले. ते म्हणाले, भवानी आम्हास राखील. आमची चिंता करू नका. काही झालं तरी राज्य विसरू नका. राजांनी तोफेकडे पाहिले. इशारतीची तोफ सज्ज होती. राजांनी जीवाकडून वागणत घेतली. मस्तकी लावून डाव्या हाती घालून मूठ मिटली.
राजे पायऱ्या उतरू लागले. गडाच्या प्रथम दरवाजात राजांचा घोडा सजून उभा होता. राजांनी आपल्या जीवा संभाजीच्या घोड्यांना शामियानाजवळ आणून ठेवायला सांगितले. राजे 2 खास रक्षकांसह व 10 जोखीमदारांसह पायीच निघाले. शामियानाचे अंतर कमी होत होते. शामियाना दिसू लागला. शामियानाच्या दुसऱ्या बाजूस बाणाच्या टप्प्यावर खानाचे 10 रक्षक तळपते तेगे घेऊन उभे होते. खानाच्या वेण्याचे 32 भोई एका बाजूला अदबीने खडे होते. राजांचे 10 रक्षक त्याच अंतरावर उभे राहिले. जीवा संभाजीसह राजे शामियानात निघाले. कृष्णाजी भास्कर सामोरे आले. राजांनी मुजऱ्याचा स्वीकार केला. राजा पडद्याजवळ गेले. त्यांची नजर आत गेली. राजे तसेच 2 पावले माघारी गेले. पंताजी गोपीनाथ लगबगीने बाहेर आले. राजाने विचारले, पंत, आत खानाच्या शेजारी कोण आहे? बंडा सय्यद आहे. त्याला ठरल्याप्रमाणे बाहेर जायला सांगा. खानही अस्वस्थ झाला होता. गोपीनाथांनी विनंती करताच खानाच्या चेहऱ्यावर छद्मी हास्य उमटले. त्याने सय्यद बंडाला बाहेर उभे राहण्याची आज्ञा केली. दाराशी जीवा संभाजींना उभे करून राजे कृष्णाजी बरोबर आत प्रवेश करते झाले. खानाचे रूप राजांनी क्षणात हेरले. मोगलाई पगडीवर पाचूंच्या जडावाचे हिरवे गर्द पिंपळ पान चमकत होते. चेहऱ्यावर हास्य होते. डोळे राजांच्यावर रोखले होते. धुराचा लोट उठावा तसा खान चौथऱ्यावर उभा राहिला. राजाचा बांध अमळ ठेंगणा व सडपातळ. खानाच्या तुलनेने ते फारच किरकोळ भासत होते. पंताजी गोपीनाथांनी ओळख करून दिली. विजार मताब हुजूर अफजल खान महमद शाही. कृष्णाजी भास्करांनी सांगितले, महाराज शिवाजीराजे भोसले. खानांच्या चेहऱ्यावर हास्य उमटले. ते राजाकडे बोट दाखवून विचारता झाला, शिवाजी म्हणतात तो हाच काय? दोन्ही वकिलांनी माना हलवल्या. राजांनी निर्भयपणे खानाकडे पाहिले आणि राजाचा कणखर आवाज उमटला, खान म्हणतात तो हाच का? दोन्ही वकिलांनी आश्चर्यचकित होऊन कळायच्या आत होकारार्थी मान डोलवल्या आणि अदबीने ते मागे सरले. शामियानाच्या खास चौकात फक्त दोघे उरले. खानाने आपली विशाल बाहू पसरले आणि तो म्हणाला, आव राजे. राजे धीम्या पावलांनी चौथरा चढून गेले. त्यांनी जगदंबेचे स्मरण केले आणि अफजलचे हात राजांच्या पाठीवर पडले. शिवाजी राजांनी खानाच्या उजव्या छातीवर मस्तक टेकले. खानाचे बळ वाढत होते. खान हसला आणि त्याने राजांचे मस्तक डाव्या बाजूला घेतले. खान राजांचे मस्तक काखेकडे नेऊन पाहत होता. खानाच्या चेहऱ्यावर विजयाचे हसू म्हटले होते. तोच ते हास्य विरले. डोळे विस्फारून गेले. तीव्र वेदना मुखावर प्रकटली. खानाच्या वेदनेसह त्याचा संताप उसळला. त्याने जमदाड उपसली आणि राजाच्या पाठीत खुपसली, पण ती जरी कुडत्यावरून अंगरखा फाडीत सरकली. राजाने त्याच क्षणी बिछवा उपसून खानाच्या उजव्या बाजूत भोकसला. सर्व ताकदीने बिछवा आडवा ओढला. खान त्या वाराने मागे कलला. खानाच्या पकडीतून सुटका करून घेत राजांनी चौथऱ्याखाली उडी मारली. तोच संतापाने बेभान झालेल्या खानाचा दुसरा वार राजांच्या मस्तकावर झाला. जिरटोप तुटून आतले जरी बख्तर फुटून त्या वाराने राजांच्या टाळूवर निसटती जखम झाली. सुन्न झालेले राजे स्वतःला सावरीत असतानाच खान ओरडला, दगा दगा. शामियानात सर्व लक्ष केंद्रित करून दाराशी उभे असलेले संभाजी कावजी व जीवा आत घुसले. जीवाने पाहिले तो बधीर झालेले राजे शामियानात उभे होते. दुसऱ्या दरवाजाने बंडा सय्यद पट्टा चढवून पुढे सरकत होता. क्षणाचाही अवधी न घेता जीवा महालाने बैठक घेतली. शिवाजीवर लक्ष ठेवून येणाऱ्या सय्यदचे लक्ष पळभरच हाताखाली पोहोचलेल्या जीवाकडे नव्हते. राजांच्या पासून अगदी नजीक पट्टा आला असता जीवाने तो हात आपल्या तलवारीने कलम केला. सय्यदचा हात पट्ट्यासह तुटला. सय्यदची किंकाळी घुमली. आश्चर्यचकित झालेला सय्यद कुठून वार आला हे पाहत असताना जीवाने दुसरा वार केला. सय्यद कोसळला. संभाजी खानाकडे बघत होता. रक्तबंबाळ झालेला खान दुशेल्याने पोट बांधून दिसेल त्याचा आधार घेत रक्तसांडीत शामियानाच्या बाहेर जात होता. झोकांड्या देत त्याने पालखी गाठली. भोयांनी ती उचलीपर्यंत संभाजी धावला. कसलाही विचार न करता त्याने भोयांचे पाय तोडले. पालखी पाडली आणि संभाजीची तलवार खानाच्या छातीत घुसली. झाडीत लपलेले सारे वीर एकदम तुटून पडले. एकच चकमक सुरू झाली. भानावर आलेले राजे त्वरित शामियानाच्या बाहेर पडले. जीवाने भवानी तलवार राजांच्या हाती दिली. राजांनी घोडे गाठले. राजे स्वार झाले. तोच कृष्णाजी भास्कर तळपत्या तलवारीनिशी धावत आला. तो ओरडला, राजे घात केलात. कृष्णाजीने केलेला वार राजांनी तलवारीवर झेलला. प्रत्येक क्षणाला किंमत होती. राजे ओरडले, पंत तुम्ही जा. संतापाने बेभान झालेल्या कृष्णाजी भास्करने दुसरा वार उचलला. राजांचा नाईलाज झाला. त्यांनी बसल्या घोड्यावरून कृष्णाजीवर वार केला. कृष्णाजी गतप्राण होऊन कोसळले. सगळीकडे चकमक झडत होती.
राजांनी पाहिले, जीवा राजांच्या पाठोपाठ स्वार झाला होता, पण संभाजी कावजीचा कुठे पत्ता नव्हता. तो संभाजी कावजी दिसला. शामियानाच्या उजव्या बाजूने संभाजी येत होता. उजव्या हातात खानाचे मस्तक होते. संभाजी स्वार होताच राजांनी टाच मारली. भरधाव वेगाने तिन्ही घोडी गडाकडे उधळली. सारे डोळ्यात प्राण आणून गडावरून पाहत होते. गडाच्या प्रथम दरवाजापाशी राजे पायउतार झाले आणि पायऱ्यांवरून ते धावत सुटले. प्रथम दरवाजात येताच त्यांनी खुणेचा कर्णा वाजवायला सांगितला. सारे विस्फारित नेत्रांनी राजांच्याकडे पाहत होते. पांढरा शुभ्र अंगरखा पाठीवरून फाटून त्याच्या दशा वाऱ्यावर उडत होत्या. समोरची बाजू रक्ताने भरली होती. मस्तकावर केस विस्कळीत झाले होते. राजे ओरडले, पाहता का, इशारतीचा कर्णा वाजवा. क्षणात दरवाजा बंद झाला. कर्णा वाजला. राजे तडक पायऱ्या चढत होते. राजे आत येताच प्रत्येक दरवाजा बंद होत होता. राजे वरच्या दरवाजाशी आले तोच गडावर तोफ झाली. सारा आसमंत त्या आवाजाने हादरला. राजे गडावर आले. जावळीतून हर हर महादेवची गर्जना उठली. राजे सदरेवरच्या दरवाजापाशी आले. माणकोजी थरथरत सामोरे आले. नाना अशुभ कल्पनांनी त्यांचे मन पेटले होते. रक्ताने माखलेले राजे त्यांनी गडावरून पाहिले होते. राजांना हात देण्यासाठी माणकोजी पुढे झाले. काळजीने भान हरपून निघालेले माणकोजी पाहताच राजे त्यांना मिठी मारीत म्हणाले, माणकोजी, आम्हाला काही नाही झाले. आमची फत्ते झाली, खान मारला गेला. राजे तडक केदारेश्वराजवळ आले. त्यांनी मंदिरात प्रवेश केला. त्याच वेळी देवळाजवळ धरणे धरून बसलेली मनोहारी तोफेच्या आवाजाने आनंदाने बाहेर यायला निघाली होती. तिचे लक्ष राजांकडे गेले. रक्ताने माखलेले बोडके डोके पाहताच तिला धक्का बसला. दोन्ही हातात तोंड झाकून ती फिरली. उभ्या जागी तिला हुंका फुटला. त्याच वेळी राजांचा हाताचा स्पर्श तिच्या खांद्याला झाला. कानांवर शब्द आले, मनू, हे रक्त आमचं नाही, शत्रूचं आहे. आम्ही सुरक्षित आहोत. त्या शब्दांनी अचानक आनंदलेली मनोहारी वळली. डोळ्यात पाणी होते, चेहऱ्यावर आनंद होता, ओठांवर हसू उमटत होते. राजे म्हणाले, एकाच वेळी डोळ्यात पाणी आणि ओठांवर हसू, असं रूप चुकूनही पाहायला सापडायचं नाही. केदारेश्वराला वंदन करून राजे तटावर आले. प्रतापगडाच्या तोफेबरोबर साऱ्या गडांच्या तोफा डागल्या जात होत्या. राजांच्या राज्यात इशारत पसरत होती. राजे बेभान होऊन गडावरून कोयनाखोरे पाहत होते. ते पाहत असताना मागे उभे राहिले माणकोजी म्हणाले, राजे, आता चिंता कसली? मस्तकावर जखम झाली आहे, त्यावर उपचार झाल्याविना आपण इथे उभे राहिलात तर मासाहेबांचा दोष या पिकल्या पानावर पडेल. आता आपण सत्वर महाली जाऊन पोशाख बदलून घ्यावा. राजांनी माणकोजींच्याकडे पाहिले आणि काहीही न बोलता ते वाड्याकडे चालू लागले. माणकोजी उभ्या जागेवरून खानाचा तळ पाहत होते. खानाचा तळ पुरा गाफील होता. खान भेटीसाठी रवाना झाला तरी खानाची छावणी जेवली नव्हती. सकाळपासून थंडावलेली छावणी नुकती कुठे तापत होती. हत्ती ठाण्यावर झुलत होते. उंटमाळ उग्र वासाने दरवळत होती. खानाचे सरदार 2 प्रहरची विश्रांती घेण्याच्या विचारात होते. तोच गडावरून तोफ झाली. भेटीच्या सन्मानार्थ तोफ झाली असे समजून छावणी निर्धास्त झाली. निश्वास पार पडले. तो छावणीभोवती नवी सृष्टी निर्माण झाली. आजूबाजूच्या रानावनातून हर हर महादेवची गर्जना उठली. थोड्या वेळापूर्वी पक्ष्यांच्या आवाजांनी किलबिलणारे हिरव्या गार वनश्रीने नटलेली सृष्टी काळालाही न जुमानणाऱ्या शूर शिपायांनी गजबजून उठली. जिकडे पाहावे तिकडून शिवाजीचे लोक उतरत होते. सर्रास कापाकापी सुरू झाली. बाजी सर्जेरावांनी तर पराक्रमाची शर्थ केली. माचीखाली थांबलेले हत्यारबंद 1,500 सैनिक केव्हाच कापले गेले होते. जेधे बांदलांनी पार घाटाचे लष्कर मोडले. मोरोपंतांनी त्यांना साथ दिली. सर्व रानभर एकच गोंधळ वाजला. महाराजांच्या सेनेने व गाववाल्यांनी लोकांनी एक होऊन एकच किलकारी करून दिली. साऱ्या वाटा झाडे तोडून अडवल्या गेल्या होत्या. शिवाजीराजांचे लोक अखंड उतरत होते. कोणी हत्यार घ्यावे, कोणी घोडे धरावे, कोणी भारी माल कब्जात घ्यावा अशी सुरुवात झाली होती. हत्यार धरील त्याला जिवे मारले जात होते. अफजल खानाचा फर्जंद फाजल खान लष्करात होता. तो मोठ्या मुश्किलीने पळून गेला म्हणून वाचला. अफजलचे 2 पुत्र मात्र कैद झाले. काही प्रहरांपूर्वी ऐश्वर्यात तळपणारी छावणी आता प्रेतांच्या खचात आणि जखमींच्या आक्रोशात विखुरली गेली. भालाभर सूर्य असता खानाची पाराची छावणी पुरी गारद झाली आणि विजयाची वार्ता देण्यासाठी स्वार गडाकडे दौडला. राजे कपडे बदलून सदरेवरच्या बुरुजावर उभे होते. गडाच्या दरवाजाशी स्वार येत होता. खालच्या टप्प्यावर स्वार असताच अधीर झालेले राजे ओरडले, अरे सांग, काय झालं? आनंदाने स्वार मुजरा करून ओरडला, आपली फत्ते झाली महाराज. राजे आनंदाने माघारी वळले. गडावर आनंद मावळत नव्हता.
त्याच वेळी वाई, सुपे, शिरवळ, सासवड या सर्व ठिकाणी खानाच्या सैन्यावर मराठी सेना तुटून पडली होती. राजे सदरेवर आले. खानाचे मस्तक सारे पाहत होते. राजे संभाजी कावजीला म्हणाले, संभाजी, अरे आम्ही तुला आधीच सांगितलं होतं की बळापेक्षा बुद्धी वापर. मी सांगेन तेवढंच कर. या जीवानं बघ, सांगितलं तेवढं काम कसं चोख पार पाडलं. खानाच्या वारानं आमच्या मस्तकावर जखम झाली होती. आम्ही थोडे बेसावध होतो, पण जीवानं आमच्याकडे मुळीच लक्ष दिलं नाही. त्यानं लक्ष ठेवलं सय्यद बंडावर. जीवानं थोडी जरी कुचराई केली असती तरी आज आम्ही विजय मिळवूनही इथं दिसलो नसतो. तू मात्र आमची पाठ सोडून खानामागे धावलास. आज्ञा नसता उत्साहाच्या भरात खानाचं मस्तक घेऊन आलास. संभाजी, अशा प्रसंगी क्षणाला फार महत्व असतं. अरे खान कुठं पळत होता? सदरेवर आलेल्या गोपीनाथांच्याकडे लक्ष जाताच राजांच्या चेहऱ्यावर हास्य विलसले. पंतांनी राजांना मिठी मारली. राजा प्रजेचे अंतर सरल्याचा तो क्षण होता. दोघे मुत्सद्दी एकमेकांच्या मिठीत असूनही काही बोलत नव्हते. राजे म्हणाले, पंत, तुम्ही दिसला नाहीत. आमचं मन चिंताग्रस्त झालं. राजे, तुम्ही निघालात पण पाऊल उचले ना. तुम्ही जाताच येसाजींनी जीवाच्या बाजीनं वाटा रोखल्या. कळसूत्री बाहुल्यांसारखे आमचे वीर चारही बाजूंनी प्रकटले. एकच कापाकापी सुरू झाली. वर आलेला एकही माणूस खाली उतरत नाही हे सारे पाहत होते. तोच तोफ झाली. त्याच क्षणी माची हातात आली होती. येसाजींसह आम्ही खाली उतरलो. राजे, गडाखाली कैदी आणले आहेत, आपण चलावं. राजे सर्वांच्या सह गड उतरले. अफजल खानाचे दोन्ही पुत्र भयभीत झाले होते. खानाच्या अटक झालेल्या सरदारांनी जीवाची आशा सोडली होती. येसाजीची पाठ थोपटीत राजे म्हणाले, येसाजी, युद्ध संपलं, वैर संपलं. अटक झालेल्या सर्वांना मानानं पाठवा. चला. मशाली पेटवल्या गेल्या. माचेपर्यंत राजे गेले. जखमींना पाहिले. लढाईत कामी आलेल्या वीर शिल्याखाली झाकून ठेवले होते. राजांचे पाय तेथे अडखळले. दीर्घ निश्वास सोडून राजे गडावर परत आले. गडावर खानाचा मुर्दा आणला होता. तो पाहताच राजे म्हणाले, ज्या म्लेच्छानं आमच्या कुलदैवतास उपद्रव केला त्या या म्लेच्छाचं मस्तक मासाहेबांना पाहण्यासाठी पाठवा. राजगडाच्या वेशीत त्या मस्तकाला जागा द्या. जिथं खान पडला, बंडा सय्यद पडला, त्या जागी या विजापूरच्या सेनापतींची यथोचित दफन करा. झोप केव्हाच उडून गेली होती. पारावरचे मावळे विजय संपादन करून राजांचे कौतुक ऐकायला गडावर येत होते. नेहमी सूर्यास्ताबरोबर बंद होणारे दरवाजे सताड मोकळे होते. यात्रेच्या दिवशी दिसणाऱ्या भक्तांच्या वर्दळीप्रमाणे गड गजबजून गेला होता. डोक्यावर सप्तमीचे पिठूर चांदणे फाकले होते. पार तळापासून गडापर्यंत मशालीची रांग लागली होती. साऱ्या जावळी खोऱ्यात दीपोत्सव केल्याचा भास होत होता. मध्यरात्रीच्या आधीच वाई फत्ते झाल्याची बातमी गडावर आली. जिजाबाईंना दाखवण्यासाठी खानाचे मस्तक घेऊन जीवा महाला राजगडाच्या वाटेस लागला होता.